ठाणेकरांवर कोणतीही नवी करवाढ न लादता पालिका आयुक्त सौरभ राव यांनी 6,221 कोटी 12 लाख कोटींचा अर्थसंकल्प महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना सादर केला. करवाढ न झाल्यानं ठाणेकरांना दिलासा मिळाला असला तरी पालिकेची 2,100 कोटींची देणी थकल्याचं अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलंय. पालिका निवडणूक पार पडली असली तरी स्थायी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी 4 वर्षांनंतर महासभेत 2026-27चा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी 5,625 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा यामध्ये सुमारे 600 कोटींची भर पडल्यामुळे अर्थसंकल्प 6,221 कोटींवर झेपावलाय. या अर्थसंकल्पामध्ये जुनेच प्रकल्प नव्यानं मांडण्यात आले असून हे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व मदार शासकीय अनुदान आणि कर्ज रोख्यावर असल्याचं अधोरेखित झालंय. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पालिका आयुक्त राव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देणींबाबतचा भाष्य करण्यात आलं. पालिकेवर असलेल्या 2,100 कोटींच्या एकूण देणींचे 3 भागात वर्गीकरण करण्यात आलंय. पालिकेनं हाती घेतलेली विकास कामं आणि कंत्राटदारांच्या देण्यांमुळे देणी वाढल्याचं आयुक्तांनी सांगितलं. पालिकेवर तातडीनं फेडावी लागणारी प्रत्यक्ष देणी 1,100 कोटी आहेत. मागील वर्षी पालिकेनं 1,900 कोटींच्या करवसुलीचं उद्दिष्ट ठेवलं होतं, परंतु ते पूर्ण करण्यात अपयश आलं. पाणीपुरवठा, शहर विकास आणि अग्निशमन विभागांच्या उत्पन्नात घट झाल्याचं आयुक्तांनी मान्य केलंय. महसुली उत्पन्न वाढवण्यावर आणि आर्थिक शिस्त राखण्यावर भर देत आहोत. अमृत 2.0 अंतर्गत केंद्र सरकारकडून 98.68 कोटींचं बिनव्याजी अर्थसहाय्य मिळाले. देणी कमी करून विकास कामांचा दर्जा राखणं हे आता उद्दिष्ट आहे. या वर्षीचा बजेट जे माननीय महासभेला सादर झालेला आहे, अजून त्याला मान्यता माननीय महासभेची मिळालेली नाही आहे. शेवटचा अधिकार माननीय महासभेचा आहे. माझ्याकडून जे प्रस्ताव किंवा अर्थसंकल्प सादर झाला तो 6,221 कोटी रुपयाचा आहे आणि यामध्ये घट वाढ माननीय महासभा करेल. 25 तारखेला त्याच्याबद्दल डिटेल चर्चा होणार आहे. तूर्त या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची दरवाढ आम्ही सुचवला नाही आहे आणि कुठलाही नवीन टॅक्सेशन ही नाही सुचवला आहे. मात्र हा यथार्थ आहे की महापालिके मार्फत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी थोडीफार दरवाढ जरूर करणे अभिप्रेत आहे. सेवांची गुणवत्ता, सेवाची कॅटेगरी आणि क्वालिटी यामध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यानंतरच येईल. या बजेटमध्ये महानगरपालिकेमार्फत जे आपले कमकुवत घटक आहेत त्यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे. महिला, दिव्यांगजन, बालकल्याण याच्यावर फोकस आहे. पर्यावरणपूरक गतिविधियांवर फोकस आहे. याच्या व्यतिरिक्त आधारभूत संरचना ज्यामध्ये पुन्हा पाणी पुरवठा, सुरळीत पद्धतीने पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी सोडवणे, आपल्या सिटीमध्ये जे पर्यायी रस्ते आहेत त्यांचा विकास करणे, त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि शिक्षण याच्या दर्जामध्ये सुधार करणे, क्वालिटी एज्युकेशन फॅसिलिटी, क्वालिटी हेल्थ फॅसिलिटी ही अवेलेबल करून देणे याच्यावर आपण भर दिलेला आहे. बरेचसे नाविन्यपूर्ण यामध्ये उपक्रम प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत यावर्षी सुचविण्यात आलेले आहेत. याचे व्यतिरिक्त महानगरपालिकेचे बजेटवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण न आणता PPP तत्वावर मोठ्या प्रमाणावर फ्युचरिस्टिक भविष्यगामी प्रकल्प करण्याचा सुद्धा नियोजन आहे.